शेतकरी मित्रांनो नमस्कार. ही मैत्री विचारांची या शेतकरी समूहामध्ये आजचे मार्गदर्शक सन्माननीय गणेश पडगळ सर यांचं संपूर्ण ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचंही सहर्ष स्वागत करतो. आपण गेल्या 5 तारखेपासून टोमॅटो या विषयावर विविध मार्गदर्शकांच्या रूमला आपण उपस्थित होतो आणि वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा केली आणि या चर्चेतून काही प्रश्न नक्कीच सुटलेले आहेत. आणि आपल्या ज्ञानात नक्कीच भर झालेली आहे. आता उन्हाळी टोमॅटो लागवडीचा सीझन आलेला आहे आणि या अनुषंगाने टोमॅटोमध्ये आपण काय प्रॅक्टिस केल्या पाहिजेत, आपल्या गोष्टी काय चुकतात किंवा आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये काय बदल केले पाहिजे हे आपण तज्ञ व्यक्तींच्या मार्फत मार्गदर्शकांच्या मार्फत शिकलो पाहिजे आणि तशा पद्धतीने आपल्या प्रॅक्टिसमध्ये बदल करणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस प्रोडक्शन कॉस्ट मध्ये वाढ होत चाललेली आहे. त्या मानाने रेट कधी मिळतात कधी मिळत नाहीत आणि अशा या कारणांमुळे काही आपली चुकीची प्रॅक्टिस असेल, नैसर्गिक आपत्ती असेल यामुळे आपण अडचणीत येतो. शेवटी नैसर्गिक आपत्तीच्या पुढे जाऊन आपण काही करू शकत नाही, परंतु गुड ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस आपण टोमॅटोमध्ये कशा केल्या पाहिजेत. त्यामध्ये खरं तर आज आपल्याला सेमिनिस या कंपनीकडून मार्गदर्शक म्हणून गणेश पडगळ सर जे की ॲग्रोनॉमिस्ट म्हणून कार्यरत आहेत ते आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा या विषयात सखोल असा गाढा अभ्यास आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आपण लाभ घेणार आहोत. या ठिकाणी आपण आता चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपले प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आपण विचारू शकता. सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आपले प्रश्नांची उत्तर सरांच्या मार्फत दिली जातील. यानंतर मी सरांना विनंती करतो, सर कृपया आपण आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी ही ग्रुपच्या वतीने विनंती. धन्यवाद सर आणि धन्यवाद शेतकरी जे तुम्ही आज वेळात वेळ काढून एकत्र आलो आपण. आणि जसं सरांनी आता सांगितलं की काहीतरी चांगल्या उद्देशाने आपण एकत्र आलो आहोत. याच्यामध्ये मला एक आवडलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण की मी फर्स्ट टाइम जॉईन झालेलो आहे ह्या याच्यामध्ये, तर मी खरंच मनापासून धन्यवाद करतो की आपण एक चांगल्या विचारासाठी आणि चांगल्या शेती जो हा विषय आपला आहे, शेती हा बिझनेस, मी एक स्वतः शेतकरी आहे. तर मी तसं सोलापूर जिल्ह्यातला आहे, पंढरपूर तालुक्यातला. तर शेती हा जो विषय आहे ना, हा आपण रोजच्या रोज जीवनात नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि एक बिझनेस म्हणून ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि मला खूप आवडलं की या नवीन नवीन गोष्टी आपण शिकायला एकत्र आलो. तर मी जास्त वेळ न घेता थोडक्यात माझी पहिल्यांदा माहिती देतो, कारण की मला असं वाटतं की कदाचित खूप लोकांना माझं नावही माहित नसेल. माझं नाव गणेश पडगळ. मी बी बियाणे म्हणजे आपण सीड इंडस्ट्री म्हणतो त्याच्यामध्ये मी आतापर्यंत 12 वर्ष झालं कार्यरत आहेत आणि माझं मेन काम आहे मार्केट डेव्हलपमेंट मॅनेजर, म्हणजे मॅनेजमेंट सॉरी, म्हणजे रिसर्च जे करतात आणि सेल्स टीम त्यातला जो मधला दुवा आहे, म्हणजे कुठली व्हरायटी कुठे द्यायची किंवा व्हरायटी काय डिमांड असते, तर ते माझं मेजर रोल आहे. मी 6 वर्ष झालं सेमिनिस बायर कंपनीमध्ये काम करत आहे, मार्केट डेव्हलपमेंट मॅनेजर पश्चिम महाराष्ट्रासाठी. आणि मी आपला पूर्ण जो भारत आहे आणि त्याच्यामध्ये जो टोमॅटो, म्हणजे टोमॅटोमध्ये 2 प्रकार पडतात त्याच्या शेपनुसार. सलाडेड म्हणजे जो आपण अंडाकृती टोमॅटो म्हणतो तो एक, म्हणजे आपला अथर्व त्या टाईपचा, आणि दुसरा गावरान टोमॅटो. तर सलाडेड सेगमेंट म्हणजे त्याच्यामध्ये मी भारतासाठी कुठे काय टोमॅटो लागतात त्याच्यावरती थोडक्यात कंपनी बरोबर तेही मी काम करतो. त्याच्या अगोदर मी 4.5 वर्ष ननहेम्स म्हणजे आता BSF कडे आहे त्याच्यामध्ये रिसर्च फार्म त्यांचा पाहत होतो. आणि त्याच्या अगोदर मी कोरोमंडलला हैदराबादमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि व्हेजिटेबल हे याच्यावरती काम करत होतो. म्हणजे आपण जेव्हा शेती करतो भाजीपाल्याची, तो फार शॉर्ट ड्युरेशन क्रॉप असतात आपले, म्हणजे कमी दिवसातले 3 ते 4 महिन्यातलं पीक असतं. तर त्याच्यासाठी ऑर्गॅनिक डोसेस कसे द्यायचे फार्मिंग, तर त्याच्यावरती मी होतो. असं टोटल मी मला आता फेब्रुवारी महिन्यात 13 वर्ष कंप्लीट होतील, म्हणजे 12 ते 13 वर्ष मी फक्त आणि फक्त सीड इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. तर मला जेव्हा सर एक 15 दिवसापूर्वी आमचं ओळख झाली बाजीराव सरांशी,
तेव्हा त्यांनी म्हटले की आपल्या भागात आणि आज आपण सीएमव्ही कुकुंबर मोझॅक व्हायरस किंवा प्लास्टिक व्हायरस त्याच्यावरती बोलणार आहे. तर माझं इंट्रोडक्शन एक मी 13 वर्ष झालं सीडी इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मी स्वतः एक शेतकरी आहे. कारण की माझंही थोडं मी शेतीमध्ये लक्ष देतो आणि गेले 5 ते 6 वर्ष झाले वेगवेगळे आजार येत आहेत आणि त्यातून बाहेर पडणं खरंच मुश्किल झालंय. आणि जसं मगाशी म्हटलेत की कॉस्ट ऑफ कल्टिवेशन म्हणजे आपण 1 एकर जेव्हा टोमॅटो, आज आपण फक्त टोमॅटोवरती जास्त बोलूयात. तर जेव्हा करतो तेव्हा 1 ते 1.5 लाख रुपये आपण एकरी खर्च करतो. आणि जर एखादा असा रोग आला किंवा कीड आली तर आपलं पूर्ण पीक हे नुकसान होतं आणि आपलं खूप मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिकल लॉसेस होतात. तर हे माझं थोडंसं इंट्रोडक्शन झालं. माझी एक रिक्वेस्ट आहे की ऍक्च्युली माझं थोडंसं जर शब्द कळत नसतील तर प्लीज चॅट बॉक्समध्ये लिहा. आणि मी एखादा जर शब्द इंग्लिश वापरला किंवा जर काही कळला नाही किंवा टर्मिनॉलॉजी जर एखादा व्याख्या वापरल्यानंतर कळत नसेल तर प्लीज मी रिक्वेस्ट करेन की तो शब्द तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मलाही कळेल की मी जे तुम्हाला आपण एकमेकांशी जी चर्चा करतोय ते तुम्हाला समजून जाईल. आणि आज मी 2-3 गोष्टींवरती जास्त भर देणार आहे. पहिली गोष्ट, व्हरायटी कोणती आणि कधी वापरावी. दुसरी गोष्ट की आपल्या पिकावरती रोग आणि कीड का येतो. सोल्युशन तर तुम्हाला म्हणजे सोल्युशन हा खूप नंतरचा आहे, पहिल्यांदा खूप नंतरचा भाग आहे की रोग आणि जसं की सरांनी शब्द वापरला गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस काय आहेत, म्हणजे आपण काय चेंजेस केले तर मला माझा कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पण कमी होईल आणि माझा खर्चही खर्चाबरोबर उत्पन्नही वाढेल. तर ह्या गोष्टीवरती. आणि मला सांगायला आवडेल की गेले 1 वर्षापासून आपल्या भारतामध्ये बरेच देशांबरोबर आपण सस्टेनेबिलिटी बरोबर काम करतोय. म्हणजे काय की आपला तुम्ही सगळेजण शब्द ऐकत असाल की कार्बन फूटप्रिंट किंवा ऑर्गॅनिक कार्बन किंवा कार्बन इमिशन हे कुठेतरी गुगलमध्ये पेपरमध्ये वाचत आहे. तर हे आज ना उद्या आपल्याला त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे की टेम्परेचर खूप वाढतंय, क्लायमेटिक चेंजेस खूप होत आहेत. आणि काय होतं माहितीये का, क्लायमेटिक चेंजेस होतात सगळं मान्य आणि हे जे आपल्या हातात नाहीये. जे काही आपल्या हातात आहे किंवा आपण काय बदल करून ह्याच्याबद्दल बाहेर पडू शकतो किंवा ह्याच्यावरती मात करू शकतो त्याच्यावरती आज आपण चर्चा करूया. तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेल की मी सेमिनिस मध्ये 6 वर्ष पासून काम करत आहे आणि माझं मेजर रोल हा टोमॅटो पिकासाठी आहे ह्या कंपनीमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा जे सेमिनिस मध्ये तुम्ही जे आम्हाला प्रेम देत आहात, आर्यमानच्या मार्फत असेल, अन्सलच्या मार्फत असेल, आयुष्मानच्या मार्फत असेल, विरांगच्या मार्फत असाल, अथर्वच्या मार्फत असेल आणि 8323 ह्या सगळ्या प्रोडक्टमुळे आपली आणि तुमची एक नाळ आपली जुळलेली आहे. तर मी जे तुम्ही आम्हाला जे भरभरून प्रेम देताय त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तर आज आपला जो विषय महत्वाचा आहे कुकुंबर मोझॅक व्हायरस, हा कसा येतो, काय येतो आणि कीड आणि हे आपल्यावरती का आपल्या पिकावरती का अटॅक करतात. तर कुकुंबर मोझॅक व्हायरस मी स्वतः 2016ला सगळ्यात पहिल्यांदा अ, जो उन्हाळ्या सीझन मध्ये नारायणगावला पाहिलेला होता सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर संगमनेरला 2018-19 मध्ये थोडाफार दिसायला लागला आणि कोविड मध्ये म्हणजे 2020-21 म्हणजे उन्हाळ्यामध्ये हा सगळ्यात जास्त आपल्याला पाहण्यात आला. आणि त्याच्यानंतर 2023चा उन्हाळा म्हणजे 2023 ची लागवड ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या व्हायरसमुळे. आणि हा मोस्टली म्हणजे 90% मी म्हणेल की 80 ते 90% म्हणजे हा उन्हाळ्यामध्ये जास्त अटॅक करतो. आणि आता तर तो पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला लॉंग स्पेल म्हणजे खूप 15-20 दिवसाचा पावसाचा गॅप पडला किंवा जास्त गरमीचं किंवा दमट वातावरण तयार झालं तरीही पावसाळ्यात या वर्षी आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये हा पाहण्यात आला ऑक्टोबर-नोव्हेंबर मंथ मध्ये. आणि त्याच्यानंतर आपला जो अहमदनगर तालुक्याच्या आजूबाजूचा एरिया तिथेही आम्ही पावसाळ्यामध्ये पाहिलं किंवा साकूर जे आपल्या संगमनेर तालुक्याच्या बाजूला एक गाव आहे तिथेही आम्हाला पाहण्यात आला. म्हणजे हा आजार आता 12 महिने दिसायला लागला आणि ह्याला तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे मी तेच म्हटलं हा उन्हाळ्यामध्ये 80 ते 90% दिसतोय पण आता आपल्याला बाकीही सीझन मध्ये थोडाफार दिसायला लागलेला आहे. तर हा जो आजार कुकुंबर मोझॅक व्हायरस हा कसा दिसतो, हा मला वाटतं 100% शेतकऱ्यांना माहित असेल की जेव्हा आपलं फळ हिरवं असतं त्यातून आतून काळं दिसतं आणि त्याला असे धागे धागे आपल्या प्लासेंटा म्हणजे जो
आतला भाग असा काळा काळा दिसतो आणि त्याचा जो गर काळासा होतो आणि त्याचा जो आपण टोमॅटो मध्ये असे धागे धागे दिसतात. आपण जेव्हा जर कट केलं असं कडक होतं प्लास्टिक सारखं. आणि जेव्हा ते पिकतं तेव्हा ते पूर्ण असं पिवळं दिसतं आणि आपलं ते फळामध्ये पूर्णपणे आपलं नुकसान होतं. हे फळ विकता येत नाही आपल्याला, विशेष म्हणजे फळ काहीच करता येत नाही. पण ही झाली ह्या व्हायरसची वाईट बाजू. कारण की शेतकऱ्याचं ह्याच्यात खूप नुकसान होतं, कारण की फळच विकता येत नाही. पण याची एक थोडीशी आपण चांगली बाजू नाही बोलतायत, पण एक चांगली गोष्ट ह्या व्हायरसची अशी आहे की हा रोग तुम्हाला पानांवरती दिसत नाही, चांगली बाजू म्हणण्यापेक्षा. आणि दुसरी चांगली बाजू अशी आहे, जर तुम्ही तुमच्या प्लॉटचा ताण कमी केला. बऱ्याच शेतकऱ्यांना हा अनुभव आला असेल की जेव्हा 2-3 तोड्यानंतर हा सीएमव्ही दिसतो आणि नंतर नॉर्मली फळ तोडा चालू होतो, किंवा जर पाऊस पडला, लेट ज्याची लागवड असेल, पाऊस पडला आणि त्या ताण जर कमी झाला तर पुन्हा नॉर्मल फळ येतात. तर ह्या व्हायरस आणि हा सीएमव्ही व्हायरस आपल्याला 2018 पासून आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतोय. दुसरा एक व्हायरस आहे, मी जस्ट इंट्रोडक्शन देतो. टीवायएलसीव्ही म्हणजे टोमॅटो येलो लीफ कर्ल व्हायरस. हा बोकड्या, तुम्ही आपण बोकड्या किंवा असा शब्द वापरता, म्हणजे जे शेतकरी 2013, 14, 15 त्या शेतकऱ्यांना चांगला याचा अनुभव असेल. त्याच्यामुळे काय व्हायचं, पूर्ण झाडाला फ्लॉवरिंग स्टेज मध्ये म्हणजे फुलोऱ्याच्या अवस्था 30-35 दिवसामध्ये जेव्हा प्लॉट जातो, जेव्हा बोरा एवढी फळं दिसायला लागतात, तेव्हा पूर्ण आकसा यायचा आणि प्लॉट पूर्णपणे जायचा. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं फ्लॉवरिंग स्टेजला किंवा फ्रुटिंग पहिल्या 1-2 तोड्याच्या आतच पूर्णपणे 100% नुकसान व्हायचं. त्याला झाडं काढूनच टाकायला लागायची, कारण की पूर्ण ते पानं अशी आकडायची आणि आपला प्लॉट संपून जायचा. पण त्याच्यानंतर बऱ्याचशा कंपन्यांनी आपण त्याच्यावर रिसर्च केला आणि त्याच्यावर नवीन नवीन व्हरायटी आल्या. आणि तुम्हाला एक सांगावंसं वाटेल की कोणतीही कंपनी असो, मला आपण आज थोडस शेतकरी म्हणून बोलूया. कोणतीही कंपनी असेल तर आज म्हणजे सेमिनिस मध्ये मी 6 वर्ष आणि ननेम्स मध्ये 4.5 वर्ष काम करतो म्हणून बोलतोय की कोणतीही जेव्हा हायब्रिड आम्ही तुम्हाला देतो, तुमच्या स्वाधीन जेव्हा शेतकऱ्याचं करतो, तेव्हा कमीत कमी 4 ते 5 वर्ष आपल्या डोमेस्टिक म्हणजे आपल्या एरियामध्ये त्याच्यावरती ट्रायल रिसर्च होतो. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सीझनला म्हणजे पावसाळी असो, हिवाळी असो, उन्हाळी असो, त्याच्या वेळी आम्ही त्याचा पूर्णपणे बारीक अभ्यास करतो. त्या प्रत्येक झाडाला पानं किती आहेत, त्याला फुटवे किती आहेत, त्याचं कुठला जीन त्याच्यामध्ये आहे, त्याच्यावरून आम्ही त्याचा सोईंग विंडो ठरवतो. त्याच्यामुळे शेतकरी तुम्हाला एक मी रिक्वेस्ट करेन की ज्यावेळी कंपनी सेमिनीच्या बाबत आता मी थोडं सांगेल, कोणताही जेव्हा आम्ही सीझन सांगतो की अथर्व असेल, आर्यमान असेल, विरांग असेल किंवा आता नवीन कीर्तिमान असेल, ही ज्यावेळी आम्ही सीझन सांगतो, कृपा करून तुम्ही काही प्रयोग करू नका. कारण की काय होतं, याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं आणि तो कॉन्फिडन्स जो असतो व्हरायटीचा तो आपला लूज होतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आता सीएमव्ही जो व्हायरस आहे, कुकुंबर मोझॅक व्हायरस, मी आता त्याचा कसा दिसतो हे शेतकऱ्यांना आपल्या माहिती आहे. आता हा कोविड मध्ये मी खरंच धन्यवाद करेल आयआयएचआर. आयआयएचआर म्हणजे आपल्या बँगलोरचं जे ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर रिसर्च स्टेशन आहे ते. तिथे जे कृष्णा रेड्डी सर आहेत, जे व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी आपल्याला कोविड सिच्युएशन मध्ये आपल्या ऍग्रिकल्चर तालुका कृषी अधिकारी असो किंवा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असो किंवा आपले काही नर्सरी बांधव असेल, त्यांच्या मार्फत हे सॅम्पल कोविड सिच्युएशन मध्ये आपल्या इथे जमा केले, आयएचआर दिले. कारण की महाराष्ट्रामध्ये व्हायरस आयडेंटिफिकेशन रिसर्च स्टेशन नाहीये. आपल्या इथे फक्त आपल्या इथे ते व्हायरोलॉजी डिपार्टमेंट नाही, तो डिटेक्ट होत नाही कुठला व्हायरस आहे. तर आयआयएचआर ने आपल्याला हे सांगितलं त्यांच्या मशिनरीमध्ये चेक करून की हा सीएमव्ही आहे. आणि त्याच वेळी एका वेळी त्या सॅम्पल ज्यावेळी पाठवले त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आढळले. त्या 7 मध्ये हा सीएमव्ही हा 70 ते 90% आढळला आणि बाकीचे खूप कमी प्रमाणात आढळले. त्याच्यामुळे ते आयडेंटिफाय झाल्यानंतर कळालं की हा सीएमव्ही आहे. तर हा कुकुंबर मोझॅक व्हायरस त्यावेळी आयडेंटिफाय झाला आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे मग सरांनी सांगितलं की हा पसरतो कसा. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये की व्हायरस म्हटला, कोणताही व्हायरस असो, चाहे माणसाचा व्हायरस असो किंवा आपल्या झाडाचा व्हायरस असो. जसं की मी एक साधं उदाहरण देतो की समज मला मलेरिया झाला, तर एक स्पेसिफिक मच्छरची जात असते, आपल्या जो मच्छर आपल्याला चावतो त्या जातीने मला चावला, मला व्हायरस झाला म्हणजे मला मलेरिया झाला आणि तो तुम्हाला चावला, तर तुम्हाला तो मलेरिया होणार. किंवा मला कोरोना असेल तर माझ्या संपर्कात जर तुम्ही आलात तर म्हणजे तुम्हाला तो कोरोना होणार.
मग काय माहितीये का, हा जो व्हायरस असतो ना, ह्याला एक माध्यम असतं. म्हणजे तो एका मार्फत दुसरीकडे जाण्याचं माध्यम असतं. आणि त्याच्यामुळे जसं CMV कुकुंबर मोजॅकचं माध्यम आहे ऍफिड्स म्हणजेच आपला मावा. आता बऱ्याच वेळी सुरुवातीला काय झालं, मी तुमच्यासारखं 2018-19 मध्ये आम्ही ह्याच्यावरती काम चालू केलेलं होतं, की आपण म्हणतो की हा मावा आम्हाला दिसतच नाही सर, तुम्ही म्हणताय मावा आहे मावा आहे, पण आम्हाला हा मावा दिसतच नाहीये. आपल्याला मावा म्हणजे काय माहितीये का, आपल्या डोक्यात मावा म्हणजे आम्ही ज्यावेळी लहानपणी आपल्या घराच्या मागे थंडीच्या दिवसात जर तुम्ही अं, पावटा किंवा घेवडा अशी पिकं आपण ज्यावेळी सुरुवातीला करत होतो, तेव्हा थंडीच्या दिवसात पूर्ण असं हिरवं पूर्ण पाण्याच्या मागे असं माव्याने भरून जायचं. आपल्या डोक्यात तोच मावा, पण माव्याचे 2-3 प्रकार. इव्हन तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर गाडी चालवत असाल तर बारीक असे काळे काळे चिलट असतात, ते आपल्या डोळ्यामध्ये येतात, तोही माव्याचा प्रकार आहे. असे माव्याचे 3 प्रकार ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्रात आढळलेले. त्याचं नाव इंग्लिशमध्ये ऍफिस कॉसिपॅ, ऍफिस अशा वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्या, की त्याच्या मार्फत हा पसरतो. आता मग हा बऱ्याच वेळा याच्या मार्फत तो आपल्या पिकांवरती येतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा आपलं शेतामध्ये गहू असतो थंडीच्या दिवसाला, किंवा कांदे असतात, किंवा कुकुरबिटेसी फॅमिली म्हणजे काकडी, किंवा आपलं कलिंगड असेल, किंवा दोडका असेल, किंवा ह्या ज्या वर्गातली पिकं आहेत त्या पिकातून ज्यावेळी त्याचं हार्वेस्टिंग होतं तेव्हा तो अल्टरनेट क्रॉप वरती तो शिफ्ट होतो, म्हणजे त्याच्यावरती ट्रान्सफर होतो. आणि हा मावा जो आहे, मग प्रश्न हा आपल्या डोक्यात येतो की हा मावा येतो कुठून आणि हा का माझ्या शेतात येतो, त्याच्यावरती आपण थोडस बोलूया. तर ह्याच्यावरती थोडस आम्ही काय केलं, की 2021 मध्ये आपल्या संगमनेर मध्ये गावाची नावं घेतो, खांडगाव, संगमनेर, शेतकऱ्याचं नाव आहे कपिल गुंजाळ. हा, तर आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये ना जिथे जिथे व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात येतो अशी ना 3 गावं सिलेक्ट केली. अगस्ती, आगार, अकोले आणि त्याच्यानंतर कळस, संगमनेर. हा, तर इथे आम्ही ना 2021 मध्ये इक्विपमेंट लावले, म्हणजे काय, वेदर स्टेशन लावले. आम्ही एका बाहेरच्या कंपनीशी टाईप केला, त्यांना आम्ही पैसे पे केले आणि तिथे आम्ही इक्विपमेंट लावले. आम्हाला समजून घ्यायचं होतं की हा हा माव्यामुळे पसरतो, तर हा मावा कधी येतो, कधी वाढतो आणि त्याचा आपल्या पिकावरती त्याचा इम्पॅक्ट का होतो. तर आम्ही कॅमेरे लावले त्यावेळी प्रत्येक शेतामध्ये ह्या, आणि टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि पाऊस आणि वाऱ्याची दिशा हे आम्ही इक्विपमेंट लावले, आणि रोजच्या रोज आम्ही पिवळे स्टिकर लावत होतो त्या कॅमेऱ्याच्या पुढे. तर आम्हाला हे समजून आम्ही ह्या 3 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इक्विपमेंट लावले, आणि आम्हाला असं आढळून आलं. आणि चौथा आम्ही लावला कळ कळवण, नाशिक, म्हणजे ह्या भागामध्ये आम्हाला CMV दिसत नव्हता. तर तिथे आम्ही हे इक्विपमेंट लावलं. आम्हाला समजून घ्यायचं होतं की हा व्हायरस जो वेक्टर आहे तो कसा झाडावरती अटॅक करतो. तर आम्हाला असं निदर्शनात आलं की ज्यावेळी क्लाउडी क्लायमेट म्हणजे ज्यावेळी ढगाळ वातावरण असतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी याचं पॉप्युलेशन सडनली वाढतं. म्हणजे त्याला आपण ऍग्रीकल्चर मध्ये इकॉनॉमिकल थ्रेशर लेवल, म्हणजे सडनली त्याचं आउटब्रेक होतं, म्हणजे सडनली त्याचं पॉप्युलेशन वाढतं. आणि त्याच्या बरोबर 13 ते 15व्या दिवशी आपल्याला, तर आम्हाला तिथे थोडस समजून घ्यायचं होतं की हे पॉप्युलेशन कधी होतं. तर आम्हाला असं लक्षात आलं, तर आपण त्यावेळी थोडस ते आयडेंटिफाय केलं. आता त्याच्या पुढचा भाग, की हे सगळं कळाल्यानंतर आम्ही व्हाईट मल्चिंग पेपर चा काय इम्पॅक्ट पडतो का, तो हो आम्ही क्रॉप कव्हर आणि व्हाईट मल्चिंगचा, तर व्हाईट मल्चिंग पेपरचा आम्हाला थोडंफार टेम्परेचर कमी होण्यामध्ये, कारण की व्हाईट मल्चिंग पेपरच्या आणि आपण जे नॉर्मल सिल्वर वापरतो त्याच्यामध्ये थोडासा हा आम्हाला जाणवलं की व्हाईट मल्चिंग पेपर, फॉर एक्झाम्पल आपलं आजचं टेम्परेचर दिवसाचं एक्स्ट्रीम 12 ते 1च्या वाजेचं, तर 1 ते 2च्या दरम्यान जर 38 ते 40 टेम्परेचर असेल, आणि सिल्वर मल्चिंग पेपर 5 ते 6 टेम्परेचर कमी होतं, आणि व्हाईट जर असेल तर कम्प्लीट 7 ते 8 डिग्री सेल्सिअसचा तिथे इम्पॅक्ट पडतो टेम्परेचरचा. तर तिथे थोडस आम्हाला पर्सेंटेज मध्ये फरक जाणवला. आता हे इथपर्यंत हे सगळे प्रयोग आम्ही केलेले तुम्हाला सांगितलं. आता गुड ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस फॉर व्हायरस मॅनेजमेंट. आता मी सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न हा विचारेल की हे रोग कीड माझ्या प्लॉट वरती का येतात. का हा शब्द फार महत्वाचा आहे, की कुठलेही रोग कीड माझ्या शेतात का येते किंवा माझ्या पिकावरती काय अटॅक करते. आणि निसर्गाचा नियम असा आहे
की तुम्हाला सांगतो मी, समज कोविड सिच्युएशन मधला एक मी, कारण की आपलं हे जिवंत जागतिक उदाहरण आहे. अं, समज बऱ्याचशा लोकांना कोरोना झाला, ते म्हणतात कोरोना आहे, पण ज्यांना कोरोना झाला नाही ते आजही डाऊट घेतात की कोरोना होता का नव्हता. ह्याच्या मागचं एकमेव कारण की आपली प्रतिकार शक्ती. ज्यांची प्रतिकार शक्ती थोडीशी स्ट्रॉंग आहे, ज्यांची प्रतिकार शक्ती व्यवस्थित आहे, त्यांचं वातावरण जरी बदललं तरी ते लवकर आजारी पडत नाहीत, किंवा कोरोनामध्ये बऱ्याच लोकांना आजार झाला नाही. त्यामुळे ते आजही विश्वास, म्हणजे विश्वास ठेवण्याला थोडस आपल्याला हे होतं की कोरोना होता का नव्हता. तसंच आहे, निसर्गाचा नियम काय आहे, जो स्ट्रॉंग आहे, सशक्त आहे, तो पुढे, म्हणजे तो थोडासा त्या रोगाला निसर्गाचा प्रतिकार करणार. तसंच झाडाच्या बाबतीत पण आहे. आणि आपण समजून घेत नाहीये. म्हणजे मी स्वतः माझ्या घरी शेती मी करतो, आपलं जे आपण आहेत हे समजून घ्यायला तयार नाहीये की झाडालाही स्वतःची प्रतिकार शक्ती आहे, आणि ती आपण त्याला ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी देत नाहीये ती डेव्हलप करायला. आपण काय करतो की त्याच्यावरती त्याला संधी देत नाहीये त्या झाडाला. तर हा रोग आणि कीड माझ्या प्लॉटवरती काय येते, पहिला प्रश्न. आणि दुसरा, एखादा रोग किंवा कीड माझ्या पिकाला का होते, तर ह्याला 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, क्लायमेट. मी मगाशी म्हटलो की सीएमबी, कुकुंबर मोझॅक व्हायरस, हा 80 ते 90% हा उन्हाळ्यात येतो. क्लायमेट ह्याला खूप, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्सिबल आहे. तर ज्यावेळी फेवरेबल क्लायमेट तयार होतं त्या रोगाला आणि किडीला अटॅक करायला, ते सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं, पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय, की तो रोग आणि कीड तुमच्या आजूबाजूला पाहिजे. म्हणजेच की मला जर कोरोना झालाय आणि माझ्या ते क्लायमेट, म्हणजे त्या फेवरेबल क्लायमेट मध्ये जर एखादा दुसरा व्यक्ती माझ्या संपर्कात आला, तर 100% त्याला तो आजार होतो. तर 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, फेवरेबल क्लायमेट. क्लायमेट फार मॅटर करतं. त्याच्यानंतर तो पॅथोजन तिथे पाहिजे, पॅथोजन तुमच्या अवतीभोवती पाहिजे. आणि तिसरं गोष्ट म्हणजे होस्ट. होस्ट म्हणजे तो माणूस असेल किंवा ती जात, प्लांट असेल. होस्ट, ह्या तिन्ही गोष्टीचा जेव्हा संगम होतो, ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या तिघांचा जेव्हा हे येतो, त्यावेळी कीड असेल, रोग असेल, त्याच्यावरती अटॅक होतो. आता मग नक्की माझ्या झाडाला फेवरेबल क्लायमेट मध्ये काय असा बदल होतो जेणेकरून तो पॅथोजन त्याला अट्रॅक्ट होतो. निसर्गाचा साधा नियम आहे, एकदम साधा सिंपल नियम आहे. एक लक्षात ठेवा, आपण मराठीमध्ये म्हण आहे की मी जसा तसं माझं सराउंडिंग. म्हणजे मी कोण आहे ओळखायचं असेल ना, तर आपण म्हणतो ना की तुझी मैत्री कशी तसा तू, किंवा तुझं सराउंडिंग तसा तू. तर तसंच आहे की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात किंवा ज्या गोष्टी आपल्या बरोबर राहतात तसा आपण असतो. ह्याचा अर्थ असा की ती कीड असते ना, ती त्या झाडाला काय अट्रॅक्ट करते, किंवा तो रोग त्या झाडाला काय अट्रॅक्ट करतो, कारण की जो झाड जे आहे ते त्याला अट्रॅक्ट करतं. म्हणजे ते एकमेकांचं रिलेशन तयार होतं. आपण थोडस आपण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की कुठली गोष्ट आहे ना, की आपल्याला का नाही सीएमबी होत, आपल्या बॉडीला का नाही टीवायसी म्हणजे बोकड्या आगचा होत, किंवा त्या झाडाला का नाही आपला मलेरिया किंवा कोरोना झाला. कारण की ते एकमेकांचं एक रिलेशन असतं, आणि त्याच्यावरतीच कुठला पण रोग आणि कीड एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे, आणि आज आपण त्याच्यावरती जास्त वेळ द्यायचा आहे. पहिली गोष्ट, क्लायमेट. दुसरी गोष्ट, तो जीवाणू आपल्या आजूबाजूला असला पाहिजे. आणि तिसरं, की तो होस्ट, ज्याला आपण त्याची प्रतिकारशक्ती कमी जास्त झाली तर त्याला ते अट्रॅक्शन होतं. त्या तिन्हींचा संगम म्हणजे रोग. आता मी थोडस पुन्हा आपल्या 9वी-10वीच्या शाळेत घेऊन जातो, आणि कारण की हा मुद्दा समजून घेणं फार महत्वाचं आहे. फोटोसिंथेसिस, म्हणजेच आपण मराठीतून त्याचं प्रकाश संश्लेषण त्याला म्हणतो. ही गोष्ट समजणं प्रत्येकाला फार फार महत्वाची आहे, शेतकरी आणि आपल्या सगळ्यांसाठीच. कारण की आपण शेती हा बिझनेस करतोय, आणि त्याचा हा खूप मोठा इथिक्स आहे, किंवा याचा तो खूप महत्वाचा नियम आहे ज्याच्याकडे आपण लक्षच देत नाहीये. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. झाड हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतं. कसं बनवतं, तर हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतं, आणि सूर्यप्रकाश, त्यातली लाईट, आणि खालून तो मुळाद्वारे पाण्याचा ऍब्सॉर्ब करतो. ह्या तिघांचं मिलन होऊन तो झाडामध्ये कार्बोहायड्रेट्स तयार करतो. त्यालाच आपण फोटोसिंथेसिस किंवा
आपण त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतो. झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवतं. तर तुम्हाला ही गोष्ट माहितीये का, की ज्यावेळी झाडाला ताण येतो, ज्यावेळी झाडाला ताण येतो, त्यावेळी झाड फोटोसिंथेसिस म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही. आणि आज टेम्परेचरचा वाढ असो किंवा आपल्या ज्या रॉंग ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस असो, म्हणजे चुकीच्या आपल्या काही पद्धती आहेत, त्याच्यामुळे त्या झाडाची इफिशियन्सी आपण 50 ते 70% कमी करतो. म्हणजे आज आपण त्या झाडाचं फक्त 30% उत्पन्न घेतोय. म्हणजे एखाद्या व्हरायटीची कॅपॅसिटी असेल 100 किलो द्यायची, तर आपण 30 ते 40 किलो पर्यंतच पोहोचलेलो आहोत. याचं एक साधं उदाहरण, आज आपण सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. जेव्हा आपलं लेक्चर हे जे होईल त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं, नेदरलँडमध्ये 1 एकरमध्ये 100 ते 120 टन माल काढतात. कारण की ते पॉली हाऊस मध्ये करतात. त्या झाडाला जे आवडतं ते क्लायमेट देतात. आणि आपल्या इथे आपण 30 ते 40 टनापर्यंत, जर फेवरेबल क्लायमेट असेल तर 50 ते 60 टनापर्यंत आपण जातो. याच्या मागचं कारण काय? ठीक आहे, ते पॉली हाऊस करतात, पण ते काय करतात, पॉली हाऊस म्हणजे त्याला जे फेवरेबल क्लायमेट आहे ते द्यायचा प्रयत्न करतात. दुसरं एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या गव्हर्नमेंटने 2025 मध्ये, याचा कुठला कशाशी संबंध नाहीये, पण एक उदाहरण म्हणून सांगतो, की ट्रक ड्रायव्हर्सला कंपल्सरी एसीचे व्हॅन करायला सांगितलेले. काय याच्या मागचं कारण? की त्या ड्रायव्हरची इफिशियन्सी वाढवायची. जे ड्रायव्हरची इफिशियन्सी वाढवण्यासाठी एसी दिलेले, किंवा गाडीमध्ये आपण एसी ठेवतो किंवा ऑफिसमध्ये एसी असतो, हे काय, त्या माणसाची इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्याला एसी म्हणजे काय, त्याला ती एअर कंडिशन, ती हवा दिली जाते थंड, त्याच्यामुळे त्याच्या कामाची इफिशियन्सी वाढते. तसंच ही फोटोसिंथेसिस करत असताना जर ऍडव्हर्स कंडिशन ज्यावेळी तयार होते, म्हणजे त्याला प्रतिकूल क्लायमेट तयार होतं, त्यावेळी तो त्याचा स्टोमाटा म्हणजे त्याचं नाक तो बंद करतो आणि तो त्याची फोटोसिंथेसिस थांबवून टाकतो. त्याच्यामुळे आपल्याला फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, झाडाची इफिशियन्सी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं एक क्लॉक आहे. जसं आपल्या हातामध्ये घड्याळ असतं ना, तसं झाडाचं पण एक घड्याळ असतं. साधं गणित आहे. सकाळी 8 वाजल्यापासून, 7 ते 8 वाजल्यापासून 4 ते 4:30 पर्यंत उजेड असतो. ह्या दरम्यान ते झाड फोटोसिंथेसिस करत असतं. ऊन जास्त वाढलं तर ते थांबवतं. पण सकाळच्या वेळेस ते फोटोसिंथेसिस करत असतं. 5 ते रात्री 2 ते 3 वाजेस्तोपर्यंत ते जे अन्न त्याने बनवलेलं असतं, जे अन्न त्याने बनवलेलं असतं, ते सगळ्या भागात पोहोचवायचं ते काम करत असतं. आणि रात्री 3 वाजल्यापासून ते सकाळी पुन्हा 7 ते 8 वाजेस्तोपर्यंत ते त्याने ते डायजेस्ट केलं असतं, म्हणजे ते पचवलेलं असतं, त्याचा उपयोग केला असतो. तर ही त्याचं एक घड्याळ आहे. आणि हे घड्याळ आपण हा नियम पाळणं फार गरजेचं आहे, समजून घेणं फार गरजेचं आहे. आता मी मगाशी एक शब्द वापरला, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. त्याच्या विरोधात फोटो रेस्पिरेशन म्हणजेच काय? एक साधं गणित देतो तुम्हाला, उदाहरण देतो. समज मी माझ्या घरचा, किंवा आपण प्रत्येक जण आपल्या घरचे एक कर्ता पुरुष आहे. कर्ता पुरुष म्हणजे आपण आर्थिक आपल्या घरामध्ये पाठबळ देत असतो. त्याच्यामुळे आपलं जे कुटुंब आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे, व्यवस्थित चालेल. पण उदाहरण होऊ नये तसं. पण फॉर एक्झाम्पल मी आजारी पडलो सुरुवातीला, तर काय होणार? 2-4 दिवस तर ठीक आहे, पण 1 महिना मी आजारी पडलो, तर माझ्या ज्या बेसिक गरजा मी कमी करणार. म्हणजे काय? माझ्या ज्या अन्न वस्त्र सोडून ज्या बेसिक गरजा आहेत, कारण की माझं आर्थिक कमी झालं ना, माझा जो इन्कम असतो तो कमी झाला. तर मी 6 महिने मी जर आजारी पडलो, तर माझं आणखी थोडस आपण जे माझं दिनचर्या चालली, किंवा माझी मुलं बाळ असेल किंवा माझं परिवार आहे, त्याच्या दिनचर्या आणखी थोड्याशा कमी करणार. मी 1 वर्ष आजारी पडलो, तर काय होईल? मला काहीतरी घरातल्या वस्तू विकायला लागणार. सेम तसंच आहे. ज्यावेळी झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही, त्यावेळी ते फोटो रेस्पिरेशन करतं. म्हणजे काय करतं? स्वतःची एनर्जी स्वतःच्याच कामासाठी वापरतो. तो एनर्जी तयार करत नाही. जो बाहेरनं येणारा एनर्जी असते ते पूर्णपणे थांबते. आणि त्यावेळी फोटो रेस्पिरेशनच्या वेळी होतं काय? मग त्याचं पहिलं सिम्पटम्स आपलं फ्लॉवर ड्रॉपिंग, म्हणजे आपण फुलगळ. आणखी थोडंसं झाड आजारी पडलं, तर ते फ्रूट मधलं आतलं पोकळ फळं दिसणे, त्याचं दुसरं लक्षण. आणखी थोडंसं पुढे गेलात, तर त्याला एखाद्या रोगाचा अटॅक झाला, तर तो व्हायरस हे पूर्ण झाड खंगून जातं, किंवा त्याला पूर्ण इन्फेक्शन होतं. आणखी त्याच्या पुढे काय होतं? झाड मरून जातं. तर ह्या स्टेप्स आहेत फोटो रेस्पिरेशनच्या, जे की आपण ह्याच्याकडे लक्षच देत नाही. आता मग हे फोटो रेस्पिरेशन सर तुम्ही म्हणताय, तर ह्याचं का, म्हणजे असं का होतंय? त्याच्या सगळ्यात महत्वाचं कारण ह्याचं जे बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट म्हणजे जेव्हा झाड
स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, स्वतःचं अन्न आतलं वापरून स्वतःच्या बेसिक गरजाकडे लक्ष देतं, त्याच वेळी आपण म्हणतो ना की आपण कर्ज घ्यायला चालू करतो. तसंच झाडाचं कर्ज म्हणजे झाड त्यावेळी अमोनिया तयार करायला चालू करतं. काय करतं? अमोनिया तयार करायला चालू करतं. याचं एक मी साधं उदाहरण देतो तुम्हाला. मागच्या वर्षी ज्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात टोमॅटोची लागवड केलेली होती, मागच्या वर्षी काय आलं, काही खतं न देता, आम्ही ह्या गोष्टी पूर्ण लिहिल्या जातात कारण की आमच्याकडे वेदर डेटा आहे. सुरुवातीच्या काळात आहे ना पिकं खूप जोमात होती, कारण की ना कंटिन्युअसली मागच्या वर्षी ढगाळ वातावरण होतं, कधी मध्ये आधी पाऊस पडलेला. बऱ्याच शेतकऱ्यांचे तोडे 70-75 दिवसाच्या पुढे गेले. पण ज्यावेळी त्याची व्हेजिटेटिव्ह स्टेज होती ना, त्यावेळी झाडं खूप चांगली दिसत होती, काही न करता. म्हणजे कमी खर्चामध्ये खूप चांगली पिकं दिसत होती. व्हेजिटेटिव्ह मी शब्द तो वापरतोय. हे का दिसत होतं? ढगाळ वातावरण ज्यावेळी तयार होतं, तेव्हा झाड अमोनिया स्वतःमध्ये प्रोडक्ट तयार करत असतो. आणि तो अमोनिया म्हणजेच नायट्रोजन, झाड लुसलुसीत दिसणं, इंटरनोड डिस्टन्स म्हणजे 2 पेरातलं अंतर जास्त दिसतं, वाढतं आणि त्याच्यामुळे झाड खूप चांगलं दिसतं. पण त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे चुकीचे इफेक्ट तुम्हाला कधी दिसायला लागले? ज्यावेळी तुमचं फ्रुटिंग चालू झालं, त्यावेळी व्हायरसचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात झालेला होता. का? कारण की तुम्ही निसर्गाच्या त्या कंडिशनमुळे आपल्या झाडातला अमोनिया वाढलेला होता आणि ज्यावेळी अमोनिया वाढतो, त्यावेळी त्याच्यावरती कीड, रोग लवकर अट्रॅक्ट होतात. म्हणजेच काय? कुठलीही कीड घ्या, कुठलाही रोग घ्या, तो अमोनियाला लवकर अट्रॅक्ट करतो. त्याचं एक साधं उदाहरण, आपण सगळे पश्चिम महाराष्ट्रातले आहोत किंवा कदाचित बाहेरची असेल. जेव्हा तुम्ही साखर कारखान्याच्या बॅक साईडने किंवा आजूबाजूने जाता, जिथं मळी टाकलेली असते, तुम्हाला तिथे माश्या भरपूर दिसतील. का दिसतात? कारण की ते फर्मंटेड प्रोडक्ट असतात. फर्मंटेड म्हणजे सडलेलं. किंवा तुम्हाला सांगतो दुसरं एक उदाहरण, आपला उकिरडा, आपल्या घराच्या मागचा उकिरडा, ज्यावेळी त्याचं सडण्याची क्रिया चालू असते किंवा एखाद्या रस्त्यावरचं मेलेलं कुत्रं असतं किंवा काय जनावर असतं, त्याच्यावरती आळ्या पडतात, किडे पडतात. जेव्हा ते सडायला चालू होतं ना, त्यावेळी त्याच्यामध्ये अमोनियाचं प्रमाण वाढतं आणि अमोनिया हा सगळ्यांना डायजेस्ट करण्यासाठी खूप सोपा असतो. आणि आपली जशी पचनशक्ती खूप स्ट्रॉंग आहे, तशी किडींची नसते. त्यांना एकदम सिंपल फॉर्म मध्ये पाहिजे. त्याच्यापेक्षा एक दुसरं आणखी जिवंत उदाहरण, दारू. दारू काय आहे? एक प्रकारचं फर्मंटेड प्रोडक्ट आहे. ते आपल्या बॉडीमध्ये लगेच ऍब्सॉर्ब होतं. त्याच्यामुळे ते आणखी इंटॅक्ट करू वाटतं. हे काय? हे एक प्रकारचं आपल्या रक्तात लगेच बिनलं जातं. कारण की जो काही दही, हे जे पदार्थ आहेत, हे काय आहेत? हे आपण किण्वन केलेले पदार्थ आहेत आणि ते आपल्याला किंवा किडींना लवकर अट्रॅक्ट करतात. कारण की ते पचायला फार सोपे असतात. ही गोष्ट फार समजून घेणे गरजेचे आहे. तर ज्यावेळी अमोनिया झाडामध्ये वाढतो, त्यावेळी तुमच्या झाडाला कीड, रोगाचा अटॅक लवकर होतो. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा की ज्यावेळी क्लाउडी क्लायमेट असतं, त्याच्यानंतर किंवा बरेच शेतकरी आपण अमावस्याच्या वेळी अ, अ, तुम्हाला आळ्या जास्त दिसतील. म्हणजे समज आज ढगाळ वातावरण असेल, कोबी फ्लावर वरती तुम्हाला ह्या गोष्टी लगेच जाणवत असतील. समज 2-3 दिवस कंटिन्युअसली क्लाउडी क्लायमेट आहे किंवा अमावस्याचा काळ आहे किंवा ढगाळ वातावरण असेल कंटिन्युअसली, तर 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आळ्या दिसतात. का? कारण की त्या क्लाउडी क्लायमेटमध्ये झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही आणि त्यावेळी अमोनियाची लेवल खूप वाढते. हे समजून घेणं प्रत्येकाने फार महत्वाची मुद्दा आहे की कीड आणि रोग काय येते? तुम्ही आपल्या प्लॉट मधला अमोनिया खूप मोठ्या प्रमाणात वाढवता. निसर्गाच्या क्लायमेटिक कंडिशनमुळे असो किंवा वेगवेगळ्या कंडिशनमुळे. आता हा अमोनिया का वाढतो? अमोनिया माझ्या शेतात का वाढतो? आता आपण त्याच्यावरती प्लीज थोडंसं समजून घ्या. मला असं एक रिक्वेस्ट करूशी वाटेल, सर माझा आवाज व्यवस्थित येतो आणि मी जे बोलतोय ते प्लीज समजते का? एकाने सांगितलं तर चालेल. हो, अतिशय सुंदर येतोय आवाज सर आणि व्यवस्थित समजतंय पण आम्हाला. चालेल, धन्यवाद. तर ह्या गोष्टीला आपण फोटो रेस्पिरेशन म्हणतो. फोटो रेस्पिरेशन म्हणजे दिवसा झाड अन्न न बनवता स्वतःच अन्न स्वतः वापरतं आणि अमोनिया त्याचं एक बाय प्रोडक्ट आहे. जसं आपलं कर्ज समजून घ्या, एक साधं उदाहरण. आणि जसं जसं कर्ज वाढतं तसं तसं आपल्यावरती संकट येतात. तसंच तुम्ही अमोनिया वाढवता आणि त्याच्यावरती कीड आणि रोग येतात. तुम्ही हा शब्द म्हणजे ह्याच्यात शेतकरी हा शब्द नाही, इन्व्हायरमेंटल असेल
किंवा बरेचसे फॅक्टर. आता हे फॅक्टर काय आहेत, म्हणजे हे का होतं? आता एक दुसरी आणखी एक गोष्ट समजून घेतो. बरेचसे शेतकरी ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरतात, म्हणजे शेणखत असेल किंवा पॅकिंग मधलं कंपोस्ट असेल जे पॅकेजिंग मध्ये असतं. तर तुम्ही बारकाईने एकदा कधी पाहिले का नाही माहित, पण नक्की पहा. त्याच्यावरती CN रेशो असतो. CN रेशो म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो. हा 20:1 असला म्हणजे समजायचं आपलं शेणखत, आपण जे खत घेतोय ऑर्गॅनिक, हे चांगलं आहे. ओके. हा जर CN रेशो बदलला, म्हणजे जर हा 20च्या ऐवजी कार्बन कमी झाला आणि नायट्रोजन जर वाढला, तर काय होतं माहितीये का? उकिरड्यामध्ये गरमी जास्त, एखाद्याने थोडंसं खाल्ल्यानंतर खूप गरमी लागते. का? कारण की तिथे ना ते किण्वन प्रक्रिया चाललेली असते आणि तशा खतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं, म्हणजेच अमोनिया खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि ते जर टाकलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती काय होतं, तर बऱ्याचशा अळींचा अटॅक होतो, वाळवी येते, कदाचित बऱ्याचशा झाडाचं पण वाढ व्यवस्थित होत नाही, कारण की त्या खताचा CN रेशो हा बॅलन्स नसतो. सेम त्याच्याच प्रकारे माणसाचा असो किंवा झाडाचा असो, त्याचाही CN रेशो असतो. हा फ्लॉवरिंग कंडिशन पर्यंत असेल तेव्हा काय असतं, नायट्रोजनचं लेवल जास्त असतं. कार्बन कार्बन म्हणजे कार्बोहायड्रेट, म्हणजे झाडाने बनवलेलं अन्न, म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज हे शब्द तुम्ही कदाचित ऐकले असतील. तर त्याच्या मार्फत झाडाला साखर मिळते, म्हणजे एनर्जी मिळते. आपण म्हणतो ना साखर एनर्जी, तर ती त्याला मिळते. तर हा CN रेशो जर तुम्ही नायट्रोजनची लेवल जर वाढवली, तुमचं झाड आजारी पडणार. कार्बनची लेवल वाढवली तर तुमचं झाड सशक्त होणार. साधं गणित आहे हे, साधं गणित आहे. त्याच्यामुळेच आज तुम्ही ST वर म्हणा किंवा आज गव्हर्नमेंटला वेळ आली आहे की मेरी माती मेरा देश, हा ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. तर आता हा जो फोटो रेस्पिरेशन म्हणजेच अमोनिया का वाढतो, कसा वाढतो, तर हा आपण त्या झाडाचा ताण 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 वाढवल्यामुळे हा अमोनिया वाढतो. आता मी हा ताण कसा वाढवतो, हा वेगवेगळ्या मार्फत वाढतो. पहिली गोष्ट, एक मिनिट, हा, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वॉटर स्ट्रेस म्हणजे पाण्याचा ताण. पाण्याचा ताण दोन प्रकारे: जास्त पाणी देणे, कमी पाणी देणे. जास्त पाणी दिले तर मुळांचा अमोनिया लेवल खूप वाढतो. लक्षात घ्या, मुळांमध्ये अमोनिया म्हणजे जर समज तुम्ही एखाद्या वेळेस चुकून जास्त पाणी दिलं तर 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला विल्टिंग दिसायला लागेल, कारण की तुम्ही तुमच्या मुळांचा अमोनिया वाढवलेला असतो. त्याचं एक बेस्ट उदाहरण, तुम्ही जर वेलवर्गीय लावलं असेल काही आणि पाणी जर चुकून जास्त झालं तर हे पीक फार सेन्सिटिव्ह असतं. सेन्सिटिव्ह म्हणजे काय, त्याचा अमोनिया लेवल लगेच वाढतो. तर त्याच्यामुळे काय होतं, झाडं मरून जातात. अमोनिया तुम्ही तिथे वाढवतात. दुसरी गोष्ट, पाणी अगदीच दिलं नाही, पाण्याचा ताण दिला, खूप मोठ्या प्रमाणात ताण दिला, तर अशा वेळी काय होतं, झाडांच्या पानांचा अमोनिया खूप वाढतो. काय होतं, रोगाचा अटॅक पानांवरती जास्त आहे. तर त्याचं एक बेस्ट उदाहरण मका. तुम्ही 2-4 दिवस ताण जास्त द्या, आळ्या लवकर येतील तुमच्या मक्यावरती. तर हा एक ताणाचा प्रकार आला. दुसरा ताण आला टेम्परेचर. समज जर खूपच तापमान वाढलं आणि ह्युमिडिटी म्हणजे हवेतलं आर्द्रता, पाण्याचं प्रमाण ते पण वाढलं, झाडावरती ताण येतो. त्याच्यामुळे काय होतं, अमोनियाची लेवल वाढते. दुसरं थर्मल स्ट्रेस. थर्मल म्हणजे टेम्परेचर खूपच कमी झालं आणि तुम्ही प्लॉटला पाणीच नाही दिलं. खूप वेळा थंडीमध्ये अचानक जर थंडी वाढली किंवा धुकं जर पडलं आणि ज्याच्या रानामध्ये व्यवस्थित ओलावा नसेल तर त्याचा प्लॉट पूर्ण करपला जातो. त्याच्या प्लॉटवरती लेट ब्लाइट म्हणजे उशिरा करपा मराठीतून आय थिंक, म्हणून आपण लेट ब्लाइट हा शब्द वापरू. तर हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. का दिसतो, थंडी वाढलेली असते, पाणी रानात खूप कमी असतं. अशा वेळी पण तुम्हाला झाड रोगाला लवकर बळी पडतात. तो एक प्रकारचा ताण येतो तिथे. तिसरा न्यूट्रिशनल, म्हणजे की तुम्ही जे खतं देताय ते तुम्ही अति प्रमाणात देताय, त्याच्यामुळे ही झाडाला ताण येतो. म्हणजे काय, एक साधं उदाहरण, की तुम्ही लिंबू सरबत घेताय आणि एखाद्याने चुकून 1 मिठाचा चमचा टाकायच्या ऐवजी 2 चमचा मिठाचा टाकला, काय होईल, तुम्ही ते पिऊ शकत नाही. का, कारण की तुम्हाला, आपल्याला जीभ आहे, आपल्याला टेस्ट कळते, पण त्या झाडाला काय कळत नाहीये, तो बिचारा बोलता येत नाहीये. आपण आपल्या प्रेमापोटी 4 आणि 7 किलो खतं देतो, हे तुम्हाला काहीच माहित नाहीये की माझ्या जमिनीचा पीएच काय, माझ्या जमिनीचा EC काय, आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या प्रेमापोटी
रेट वाढले की तर 7 आणि 8 4 किलोचं 5 किलो होईल, 7 किलोचं होईल, नंतर जास्त स्ट्रेस येतो. मी ह्या गोष्टी खूप डीप मध्ये तुमच्याशी बोलतो. ते एक ताणाचे प्रकार आहेत. झाडावरती जो ताण येतो का नाही, म्हणजे अमोनियाची लेवल वाढते, याचे एक ते प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतरचा स्ट्रेस आला बायोटिक स्ट्रेस. बायोटिक स्ट्रेस म्हणजे कीड, रोग, किंवा ह्युमन इंटरफेरन्स, म्हणजे जसं की कळत नकळत फांद्या खूप मोठ्या प्रमाणात तोडणे, किंवा कीड आणि रोगाचं खूप मोठ्या प्रमाणात अटॅक होणे, किंवा मोठ्या प्रमाणात स्प्रे होणे, हाही एक प्रकारचा झाडावरती तुम्ही ताण क्रिएट करता. तर शेतकरी मित्रांनो, इथं हा गोष्ट तुम्ही कुठलंही पीक लावा, हा बेसिक समजणं फार गरजेचं आहे. आपल्याला आपल्या पिकाचा सीएन रेशो म्हणजे कार्बन नायट्रोजनचा रेशो आणि पिकावरचा ताण त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचंय. तर आता आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ह्याचा पहिल्यांदा थोडस समजून घेऊयात. जर खूप स्लो होत असेल तर प्लीज मला सांगा, कारण की लेक्चर खूप नाही तर लांबच जाईल. तर त्याच्यानंतर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी म्हणजे तापमान आणि हवेतलं आर्द्रतेचं प्रमाण, हे गणित समजणं आपल्याला खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही थोडस, जर टोमॅटोचाच विषय निघाला म्हणून सांगतो, जर तुम्ही आर्यमान सेमिनिकचं जर टोमॅटो पाहिलं, लांबून जरी पाहिलं, पावसाळ्यात लावलं असेल, तर तुम्हाला लांबून कोणी सांगेल हे आर्यमान आहे, कारण की त्याची फळं लगेच दिसतात. आम्ही कोणतीही व्हरायटी बनवताना त्या सीझनला त्याला पानं किती लागतात, त्याच्या इंटरनोड मध्ये डिस्टन्स किती लागतो, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार करून तुम्हाला ती व्हरायटी दिली जाते. कारण की त्या दिवसामध्ये हवेमध्ये ढगाळ वातावरण कंटिन्युअसली असतं, पाऊस पडत असतो आणि टेम्परेचर हेल्दी असतं. त्याच्यामुळे आम्ही त्याला पानं कमी दिलेली. ती व्हरायटी तुम्ही कोणीही लांबून जर पाहिली तर तुम्हाला लगेच ओळखू येईल की ही आर्यमान आहे, कारण की त्याच्या फळांचं प्रमाण आणि पानांचं प्रमाण. त्याच्या उलट्यात बरोबर जावा तुम्ही, तुमच्या डोळ्यासमोर अथर्वाना, तुमच्या डोळ्यासमोर विरांगना, तुमच्या डोळ्यासमोर अंसलाना, पाला भरपूर, पाक जवळ गेलं तरी फळ दिसत नाही. का? कारण की त्यावेळी टेम्परेचर जास्त असतं आणि त्या प्रत्येक फळाचं तिथे बचाव होण्यासाठी किंवा अन्न बनवताना जास्त एनर्जी लागते, आणि अन्न बनवण्यासाठी जास्त एनर्जी लागते, त्याच्यामुळे त्याला पाला जास्त असतो. तर ही गोष्ट इथे समजणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो, शेतकऱ्याला, ज्यावेळी तुम्ही उन्हाळ्यामध्ये अथर्व लावताल त्यावेळी 2 सरीतलं अंतर 5 फूट, आणि 2 रोपातलं अंतर, जर तुमचं रान हलका असेल तर 1.5 फूट, आणि जर तुमचं रान काळं असेल, व्यवस्थित पाणी वॉटर होल्डिंग म्हणजे पाणी धरून ठेवायची कॅपॅसिटी जर चांगली असेल तर 2 फूट अंतर ठेवा. आणि माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे, 2.5 फूटची एक तरी लाईन ठेवा. आणि हे झिगझॅग न लावता सरळ लावा. झिगझॅग मध्ये खूप सारे चॅलेंजेस येतात, कारण की प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही पाहत असाल की वातावरण बदलत आहे. आजही मला मेसेज आलाय की 11 ते 14 तारखेला विदर्भात आणि जो मराठवाड्याचा खालचा एरिया आहे, लातूर त्या एरियात पावसाची शक्यता सांगितलेली आहे. ह्याचा थोडाफार इम्पॅक्ट आपल्या भागातही पडतो, पश्चिम महाराष्ट्रात. तर काय, हे ज्यावेळी क्लायमेट बदलतं ना, आणि तुम्ही जर गणित, हे जे विज्ञानाचं कॅल्क्युलेशन आहे ते जर मेंटेन नाही ठेवलं ना, तर आपल्या इथे तुम्हाला तुटा दिसेल, तुम्हाला बऱ्याचशा किडीचा, म्हणजे आपणच आपल्या हाताने त्या रोग आणि किडीला अट्रॅक्ट करतो. त्याच्यामुळे लागवड करताना प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, जर 2 सरीतलं अंतर 5 फूट, 2 रोपातलं अंतर, जर रान हलका असेल तर 1.5 फूट, आणि जर रान तुमचं काळं व्यवस्थित असेल, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असेल तर 2 फूट ठेवा. याच्यामुळे काय होईल, सूर्यप्रकाश प्रत्येक जागावरती पोहोचेल आणि तुमचं झाड सशक्त राहील. जे तुम्ही अथर्व आता लागवड करताल किंवा जी काही तुम्ही व्हरायटी लावताल, ते तुम्ही सशक्त झाड ठेवताल, त्याचं ते कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित मेंटेन करताल. तर हा खूप महत्वाचा आहे, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन ठेवण्याचा. हे 2 झाडातलं आणि 2 सरीतलं अंतर ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आजच्या मीटिंग मधून काही नाही घेतलं तरी चालेल, पण हे गणित प्रत्येकाने लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर मी बेड कसे केले पाहिजेत, किंवा मी माती परीक्षण, आता आपण थोडस मातीवरती बोलूयात, आणि कारण की मग आपण कंट्रोल मेजरमेंट वरती आता थोडस लक्ष देऊयात, कारण की खूप वेळ होत चाललेला आहे. कंट्रोल मेजरमेंट, पहिल्यांदा प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्या मातीचा 3 वर्षातून एकदा कृपा करून माती चेक करा. आणि खूप सगळ्या गोष्टी चेक करायची गरज नाहीये. आणि बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, आणि मीही तुम्हाला सांगतो, माझेही अनुभव आहेत की सर, आम्ही वेगवेगळ्या लॅब मध्ये गेल्या तर आम्हाला वेगवेगळे रिझल्ट येतात. बऱ्याच वेळा मायक्रो, कारण की त्याच्याशी मला, म्हणजे मी त्याच्यावरती बोलू शकत नाही, पण यातल्या 3 गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट,
आपल्या जमिनीचा पीएच म्हणजे सामू तो किती आहे, 7.5 आहे, 8 आहे, 6 आहे, 7 आहे, किती आहे हे माहित असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला तुम्हाला जसा आपला मोबाईल नंबर पाठ असतो किंवा आपल्याला तसं आज काळाची गरज आलेली आहे की आपल्याला आपल्या जमिनीचा पीएच माहित असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, माझ्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच जैविक कर्ब किती आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मातीची एक डेफिनेशन आहे, जर गुगल वरती टाकलं माती म्हणजे काय, तर तुम्हाला ती डेफिनेशन अशी आहे की 45% मिनरल्स म्हणजे वेगवेगळे खनिज, 5% ऑर्गॅनिक कार्बन, 25% पाणी, 25% हवा म्हणजे माती. हे साधी डेफिनेशन आहे, पण ही पाक आपण बिघडून टाकलेली. ऑर्गॅनिक कार्बन आज आम्ही चेक केला. मी ज्यावेळी कोरोमंडलला होतो त्यावेळी माझं मेन काम ते होतं. त्यावेळी मी त्या 3 वर्षामध्ये जवळजवळ महाराष्ट्र, एमपी आणि आंध्र प्रदेश ह्याचे आम्ही 5,500 सॅम्पल चेक केलेले होते. जिल्हा वाईज 100 असे वेगवेगळ्या रॅन्डमली आम्ही चेक केलेले होते. तर त्यातनं असं निदर्शनात आलं, इव्हन मी मागच्या आठवड्यामध्ये पण संगमनेर मधल्या 3-4 शेतकऱ्यांचं माती आम्ही चेक केलेला होता. आम्ही रॅन्डमली अशी प्रत्येक डिस्ट्रिक्टची चेक करतो. तर त्यावेळी 0.3 ते 0.5 क्वचित लय चांगला शेतकरी असेल त्याने बेवड पद्धत म्हणजे फेरपीक घेतलेला असेल किंवा नायट्रोजन फिक्सेशन मधल्या फॅमिलीची जर क्रॉप लावलेला असेल किंवा त्याची माती झाकलेली असेल तर तो 0.7 1 पर्यंत जातोय. पण तुम्हाला लक्षात घ्या, जिवंत मातीचं जर डेफिनेशन तुम्ही पाहिली तर आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा कमीत कमी 1 पाहिजे. म्हणजे तुम्ही जे त्याला खायला देता ती पचवायची त्याची ताकद जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर ऑर्गॅनिक कार्बन हा कमीत कमी 1 पाहिजे. तर ही गोष्ट प्रत्येकाने समजून. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण. आता मी सोलापूरचा आहे, माझ्या जमिनीचं उदाहरण देतो, त्यावर तुम्ही स्वतःला थोडस समजून घ्या. आमचा जो तो आपला म्हणजे फलटणचा जो खालचा भाग आहे टुवर्ड्स हैदराबाद हा निमदुष्काळी मानला जातो, म्हणजे सेमी ऍरिड झोन हा मानला जातो. इथे पाण्याचं पावसाचं प्रमाण 300 ते 500 mm पेक्षा इथे पाऊस कमी पडतो. तर इथे टेम्परेचर जास्त आहे, काळ्या जमिनी भरपूर आहेत. तर तिथे चुनखडी ह्या 2 प्रकारच्या असतात. एक आहे कॅल्शियम कार्बोनेट, दुसरा आहे मॅग्नेशियम कार्बोनेट. तर कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण आपल्या इथे जास्त असतो, त्याच्यामुळे आपल्या जमिनीला काळा रंग येतो. ज्यांच्या जमिनी भुरक्या किंवा पांढऱ्या असतात त्यांच्यामध्ये सोडियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं. मोस्टली सोडियमचं प्रमाण त्यांच्या रानामध्ये जास्त असतं, त्याच्यामुळे त्यांच्या रानाची पिकाची हाईट जास्त होत नाही. तर कॅल्शियम कार्बोनेट हा 15 ते 18% असतं. इव्हन तुमचं पाणी बोरवेल जर असेल, 300 फुटाचे जर बोर असतील, उन्हाळ्यात जर तुम्ही ईसी चेक केला तर मीठ फुटल्यासारखं दिसतं. का? कारण की कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, सोडियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो ईसी 3-3.5 पर्यंत जातो आणि मीठ फुटल्यासारख्या आपल्या जमिनी दिसतात. तर हा जो ईसी आहे हा आपल्या जर मातीचा 3-3.5 असेल तर आपल्याला विचार करायची वेळ आहे. तुमचा पाण्याचा ईसी हा जर 1च्या वरती जात असेल तर आपल्याला विचार ऑलरेडी गेलेला आहे. माझा पाण्याचं स्वतः माझं नदीचं पाणी आहे तरी पण आमचा ईसी हा 0.7 ते 1.5च्या दरम्यान असतं. आणि जर तुम्ही बोरचं पाणी असाल तर 1.5-2च्या वरती असतं. हे का गरजेचं आहे माहितीये का, हा ईसी शब्द का वापरतो? ज्यावेळी तुम्ही खतं देता ना, ते पण एक प्रकारचं मीठ असतं, वेगवेगळ्या प्रकारचं एक क्षारचं कॉम्बिनेशन असतं. आणि तुम्ही ना तुम्हाला पाण्याचा ईसी तुम्ही चेक करत ना तुम्ही आपल्या मातीचा ईसी चेक करत, आणि आपण 4 किलो खत देतो, 7 किलो खत देतो, ही जेव्हा खत तुम्ही पाण्यात मिक्स करता त्यावेळी तुम्ही त्या पाण्याचा ईसी वाढून 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 4, 4.5, 5 पर्यंत जाता. म्हणजे मी मगाशी उदाहरण दिलं तुम्हाला, तुम्ही लिंबू सरबत पिताना जर तुमच्या ग्लासमध्ये 10 चमचे जर मीठ टाकलं आणि तुमचं प्रत्येकाने जर विचार करा आपलं नाक दाबून जर आपल्याला पाजलं ते तर काय होईल, आपली अवस्था काय होईल? आपल्याला उलटीच होणार, दुसरं काही होणार नाही. त्याचप्रमाणे आपण हे ईसी वाढवून त्या पिकाचा ताण वाढवतोय. कारण की झाड असतं ना टोमॅटोचं, ते जे ते 40 दिवसापर्यंत असतं ना, त्याची कॅपॅसिटी आहे 1.5 ते 2.5 ईसी समजून घ्यायची, म्हणजे ती त्याची कॅपॅसिटी आहे. जेव्हा झाड फ्रुटिंग स्टेज जातं तेव्हा 2.5 ते 3 असतं. आणि जर तुम्ही 4च्या वरती जर गेला तर तुमच्या पिकावरती तुम्ही मोठ्या प्रमाणात ताण देता.
मोठ्या प्रमाणात ताण देतात. मग काय होतं, सुरुवातीलाच पानं पिवळी पडणे, सुरुवातीलाच सकिंग पेस्ट अटॅक जास्त होणे, सुरुवातीलाच विल्टिंग जास्त होणे. कारण की का, एक लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही ताण वाढवता, मग आपल्यावरती ताण वाढवला तर तुम्ही कर्ज करता, झाडावरचा ताण वाढवला तर तुम्ही अमोनियाची लेवल वाढवता, अमोनियाची लेवल वाढवली तुम्ही आमंत्रण देता किडी आणि रोगाला. हे थोडं गणित समजून घेणं फार काळाची गरज आहे. मग हा ताण आम्ही सर कसा कमी करायचा? ज्यावेळी आपण बेसल डोस देतो, ज्यावेळी आपल्या शेतातलं चुनखडीचं प्रमाण जास्त असेल, तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला सल्फरयुक्त खताचा वापर करणं फार गरजेचं आहे. कुठलं पण खत तुम्ही वापरताल तर ते सल्फरयुक्त वापरा, जेणेकरून तुमचा पीएच कमी करायचा मदत होते. दुसरी गोष्ट, उन्हाळ्याच्या दरम्यान सिलिकॉन बेसल डोस मध्ये वापरणं फार गरजेचं आहे. सिलिकॉनमुळे आपल्या झाडाची सहनशक्ती वाढते, सहनशक्ती वाढते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या सिलिकॉनचा वापर केला पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्याला जर तुम्ही टोमॅटो करत असाल तर तिथे आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन ज्याला सपोर्ट होतो, तर तो करण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करणे फार गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक जण वापरता, त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन राहायला मदत करते. त्याच्यानंतर तुम्ही जर शेणखत वापरत असाल किंवा कुजलेलं खत वापरत असाल तर ते बेडमध्ये व्यवस्थित भरणं फार गरजेचं आहे, पण ते कृपा करून चांगलं कुजलेलं असावं. त्याच्यानंतर तुम्हाला मी थोडीशी रिक्वेस्ट करेल इथे ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी, की आपलं जे पहिलं पीक जातं त्यावेळी कृपा करून ते शेतामध्ये जाळू नका. ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामुळे फार कमी होतो, तर तो कुजवण्याचा प्रयत्न करा. ऑर्गॅनिक कार्बन, आता वेळ नाहीये, पुढच्या वेळी मी नक्कीच फक्त ऑर्गॅनिक कार्बन वरती बोलेल. कारण ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात काय, चांगलं कुजलेलं, चांगलं कुजलेलं नाही. त्याची डेफिनेशन अशी आहे की 50% चांगलं कुजलेलं म्हणजे त्याला ह्युमिक म्हणतात. जे तुम्ही ह्युमिक ऍसिड वापरता ना, किंवा ह्युमिक हा शब्द वापरता. 25% जिवंत पाहिजे, 25% अर्ध मेलेलं पाहिजे. म्हणजेच जेव्हा तुमचं पहिलं पीक जातं त्याच्या ज्या मुळ्या असतात त्या अर्ध मेलेल्या पाहिजेत. आणि जिवंत म्हणजे काय, जसं की गांडूळ किंवा हिरवा पाला आपला जो असतो का नाही, तो थोडासा पाहिजे. आणि 50% पूर्णपणे मेलेलं पाहिजे, त्याला ऑर्गॅनिक कार्बन आपण म्हटला जातो. त्याच्यामुळे आपल्या शेताचा ऑर्गॅनिक कार्बन हा वाढतो. तर त्यामुळे तुम्ही निंबोळी पेंट वापरत असाल तर अतिउत्तम. त्याच्यामुळे दोन फायदे होतात, ऑर्गॅनिक कार्बनला किंवा तुम्ही जे खत देतात त्याला कोटिंग तर होतच होतं. दुसरी गोष्ट, निंबोळीच्या कडवटपणामुळे बऱ्याचशा किडे हे दूर जाण्याचा प्रयत्न होतो. आता मल्चिंग पेपर टाकला, ड्रीप हातरलं, ड्रीप चेक केल्यानंतर तुम्ही मल्चिंग पेपर टाकला, लगेच होल मारू नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, लगेच होल मारू नका. 2 दिवस पाणी, हलकसं पाणी दिल्यानंतर 2 दिवस तसेच ठेवा. त्याला आपण इंग्लिशमध्ये सोलरायझेशन म्हणतो. म्हणजे काय माहितीये का, आपण आतमध्ये गरम वाफ करतो, त्याच्यामुळे बऱ्याचशा किडी ह्या मरून जातात आणि खाली गारवा राहतो, त्याच्यामुळे एवढा काही इम्पॅक्ट पडत नाही. पण ज्या काही किडी असतात, जर तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आजकाल शेतामध्ये हुमणी दिसायला लागली, पावसाळ्याच्या दरम्यान स्नेल, आपण त्याला गोगलगाया म्हणतो, गोगलगाया, त्याचे प्रमाण खूप दिसायला लागले. हे कशामुळे, आपण जमिनीचा अमोनिया लेवल वाढवतोय, काय करतोय आपण, स्वतःच अट्रॅक्ट करतोय. मी आमच्या भागामध्ये मी लहानपणीपासून पाहतोय, कधीही आमच्या इथे स्नेल दिसत नव्हत्या, म्हणजे गोगलगाया दिसत नव्हत्या. गेले 5 ते 6 वर्षापासून सगळ्यांच्या शेतामध्ये गोगलगाया दिसायला लागल्यात. हे काय करतोय आपण, त्यांना अट्रॅक्ट करतोय. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे स्वतःलाच आपण आजारी पडतोय, आपणच आपला बीपी शुगर वाढवतोय आणि आपणच त्याच्यानंतर गोळ्यांवरती खर्च करतोय, असं ते झालं. तर त्याच्यामुळे थोडासा अमोनिया या शब्दावरती प्रत्येकाने लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर थोडंसं बेसल डोस देताना कृपा करून या गोष्टीचं प्रत्येकाने लक्ष द्यावं, की सिलिकॉन आणि सल्फरयुक्त खत, आणि एखाद्याचं जर खूपच कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच आपण चुनखडीचं प्रमाण जर जास्त असेल तर तिथे थोडंसं प्युअर सल्फर वापरण्याची गरज आहे. साधारण 15 ते 20 किलो एकरी आपल्याला देणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्यावेळी आपण अथर्व लावतो उन्हाळ्याच्या दरम्यान, तर आपल्याला बऱ्याच वेळा काय जाणवत असेल, किंवा कोणताही टोमॅटो आपण लावतो, 7व्या दिवसापासून साधारण 5व्या ते 9 दिवसाच्या दरम्यान गळ पडतात. आता मला माहित नाही तुमच्या इथे काय शब्द वापरतात, किंवा त्याला आपण इंग्लिश मधून कॉलर रॉट बोलतो. म्हणजे काय होतं, चट्टा पडतो आणि झाड मोडतं तिथून आणि पडून जातं. ह्याच्या मागचं कारण काय, की आपला जो मल्चिंग पेपरला तुम्ही होल मारता ना,
तुम्ही छोटा मारता. छोटा मारल्यामुळे काय होतं, की आपल्याला माहिती आहे, आपल्याला प्रत्येकाने आयुष्यात मी नेहमी उदाहरण देतो, गजकरण येतं. गजकरण म्हणजे काय, आपल्या अवघड जागी जिथे हवा खेळती व्यवस्थित राहत नाही, तिथे आपल्याला गजकरण येतं. काखेत असो किंवा जांघेत असेल, आपल्याला गजकरण येतं. गजकरण काय येतं? कारण की तुम्ही ओली कपडे घालता. वातावरण दाट कपडे, जाड कपडे घालता, तिथे घाम येतो आणि तिथे फंगस, बुरशीचा प्रादुर्भाव होतो. सेम कॉलर रॉट पण एक प्रकारची बुरशी आहे. ही काय येते? कारण की कंटिन्युअसली तिथे गरम, हाय ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता जास्त असलेली हवा तिथे लागत जाते आणि तिथे तुम्ही गजकरण आणता त्या झाडाला. त्याला आपण, तुम्ही, मला मराठीतल्या शब्दात आठवेना, पण कॉलर रॉट आपण त्याला म्हणतो. तर तो कॉलर रॉट तिथे येतो आणि आपलं झाड तिथे मरून जातं. आणि मग तुम्ही विचारता, सर काय केमिकल, म्हणजे आपणच आजार आणायचे आणि ते कमी करण्यासाठी खर्च करायचे. तर मग ह्याच्यापासून दूर कसं राहायचं? तर तुम्ही ज्यावेळी मल्चिंग पेपर कुजवत असता, तर दोन्ही बाजूने थोडीशी हवा खेळते तेव्हा पहिली गोष्ट. जर तुमच्या ते वारं जास्त असेल, तर मल्चिंग पेपरला बाजूने होल मारा छोटेसे, त्यानेही हवा पास होते आणि तुमचं जी मर आहे तिथे तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करता. त्याच्यानंतर आणखी एक थोडंसं मला सांगावंसं वाटेल, की आपण अथर्व नर्सरीतून आपल्या घरी आणला. घरी आणल्यानंतर म्हणजे शेतात आणल्यानंतर मला प्रत्येकाला रिक्वेस्ट करू वाटेल, कमीत कमी 2 ते 3 दिवस कृपा करून ती रोपं लगेच लावू नका. बरेच आपल्याला घाई असते कारण की ठेवायला जागा नसते. मला माहितीये की चॅलेंजेस भरपूर आहेत. हे जे मी सांगतोय हे प्रॅक्टिकली खूप लोकांना शक्य नाहीये. आपल्या शेतकरी बांधवांना शक्य नाहीये. पण मी थोडीशी रिक्वेस्ट करेन की हे थोडेसे नियम जर तुम्ही आत्मसात केले, तर 100% आपल्याला आपला खर्च कमी व्हायला मदत करेल. तर आपण नर्सरीमधनं ज्यावेळी आपल्या शेतात आणतो ना, त्यावेळी 2 दिवस त्यांना तसंच ठेवा आणि त्याला व्हॅक्सिन द्या. व्हॅक्सिन म्हणजे काय? ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड म्हणजे सिलिकॉनचा एक तो प्रकार आहे. त्याला पाणी मध्ये मिक्स करून त्याचे 2 दिवस त्याचे स्प्रे द्या. झाडं खूप स्ट्रॉंग होतील. कारण की काय असतं, समज तुम्ही आज कुठल्या तरी गावात आहात आणि इथं बसून तुम्हाला मी दिल्लीला पाठवला आणि लगेच दुसऱ्या मिनिटी तुम्हाला काम करायला लावलं, तर तुम्ही नाही करू शकणार किंवा मी कोणी काम करू शकणार नाही. तुम्हाला ते वातावरण जुळून घ्यायला रात्री झोपावं लागणार, ते वातावरण शांत राहावं लागणार आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या वातावरणाला अडॅप्ट होताल आणि त्याच्यानंतर मग आपण काम करायला लागतो. कारण की काय, किती जरी आपल्या नर्सरी बांधवांनी हार्डनिंग केला, काही जरी केला, तरी त्यांचं वातावरण, त्यांचं पाणी, तुमचं पाणी हे थोडंसं गॅप समजून घ्यायला वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये उन्हामध्ये ती रोपं व्यवस्थित ठेवा. त्याला 2 ते 3 दिवस हार्डनिंग व्यवस्थित होऊ द्या आणि नंतरच लागवड करावी. लागवड करताना शक्यतो पाणी अगोदर द्या आणि हलकं पाणी देताना द्या. जास्त मोठ्या प्रमाणात पाणी देऊ नका आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण अंगठ्याने रोपं लय जोरात दाबतो. जर रान एखादं कडक असेल तर तिथे बऱ्याच वेळा काय होतं, की त्याची कॉईल तयार होते. रान जर तुमचं घट्ट असेल खूप, तर तिथे कॉईल तयार होते. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच लाईनीत असं दिसेल की एखादं झाड खूपच खुलं राहतं. जर त्याला तुम्ही उपटलं ना, तर त्याचं स्टोट मूळचे रिंग झालेले असते, त्याचे सेकंडरी रूट्स वाढलेले नसतात आणि त्याला रोग लवकर येतो. का रोग येतो? कारण की तिथे तुम्ही अमोनिया जास्त करता, तयार करता. तर ह्या गोष्टी थोडंसं बेसल डोस, बेड प्रिपरेशन लागवड करताना समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर म्हणजे लागवड झाल्यानंतर थोडंसं आपण काय करतो, की आपण आळवणी करतो, ड्रेंचिंग करतो. कशाचं करतो? तर ह्युमिक ऍसिड, फ्लुइक ऍसिडचं करतो. मला प्रत्येकाला रिक्वेस्ट करूशी वाटेल, प्रत्येक 15 दिवसांनी ह्युमिक ऍसिड आयदर ते ड्रिपने द्या किंवा ड्रेंचिंगने द्या, पण शेवटचा तुमचा तोडा होत तोपर्यंत प्रत्येक 15 दिवसाला ह्युमिक ऍसिड जर तुम्ही देत जाताल, तर तुम्ही त्या झाडाचा ताण तर कमी करतात आणि सेकंडरी रूट्सची डेव्हलपमेंट चांगली राहते. त्याच्यामुळे ह्युमिक ऍसिड, फुल्विक ऍसिड कंटिन्युअसली देण्याचा कृपा करून प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होईल, झाडाची वाढ कंटिन्युअसली राहील. तर तिथे तो एक खूप. आता अथर्व लावत असताना, तर अथर्वची लागवड कधी करावी? तर नोव्हेंबर पासून मार्च एंडिंग पर्यंत शेतकऱ्यांनी करावी शक्यतो. त्याच्यानंतर कृपा करून त्याच्यानंतर शक्यतो टाळावी. कारण की त्याच्यानंतर एप्रिल मे मध्ये जर लावत असाल तुम्ही, तर 15 एप्रिलच्या पुढे, कारण की तो एकदम एक्स्ट्रीम झोन झाला, तर त्याच्या पुढे कृपा करून अथर्वची लागवड करू नका. अथर्व जर तुम्ही लागवड करत असाल, तर नोव्हेंबर पासून मार्च एंडिंग
आणि खूप एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये 15 एप्रिल. तर मी रिक्वेस्ट करेल 30 मार्च ही आपली बाउंड्री ठरवा प्रत्येकाने, त्याच्या पुढे कृपा करून जाऊ नका. तर ती लागवड करत असताना आपल्याला पुन्हा मी सांगेल 5x2 किंवा 5x1.5 वरतीच लागवड करा, 2 सरीतलं अंतर. आता आपल्या शेतकऱ्यांना 2 मोठे प्रॉब्लेम आहेत. थोडस इथे मी सांगावं सांगेल. पहिला प्रॉब्लेम आहे कुकुंबर मोझॅक व्हायरस आणि दुसरा प्रॉब्लेम आहे टुटा ऍब्सोल्युटा. टुटा 2016 पासून मी मोठ्या प्रमाणात पाहतोय आणि आता खूप जास्त आपल्याला दिसायला लागलाय. तर टुटावरती ना मी 2021-22 मध्ये लागोपाठ 2-3 वेळा ना अॅग्रोवनला लेख लिहिलेला होता की टुटा पहिल्यांदा समजून घ्या ही कीड काय आहे. तर ही कीड आहे ना, ह्या किडीला अंधार आवडतो. आपल्या घरामध्ये असो किंवा पिकामध्ये आपण पाहत, लाल कोळी ज्यावेळी येतो, कुणाला शेंड्यावरती दिसतो का हो पहिल्यांदा? नाही दिसत. तो खाली येतो, तो खालून येतो. कारण की लाल कोळी आपल्या घरात असो, सॉरी, कोष्टी जो आपल्या घरात येतो तो असो किंवा हा लाल कोळी आपल्या शेतात असो, ह्यांना अंधार आवडतो. ह्यांना अंधार आवडतो ही गोष्ट समजून घ्या पहिल्यांदा. हा खालच्या बाजूने येतो. तर त्यावेळी काय केलं पाहिजे? जर तुम्ही दाटी केली तर 100% तुमच्या शेतामध्ये तो जास्त येणार. ज्यांच्या शेतामध्ये दाटी कमी असेल त्यांच्या शेतामध्ये तो कमी येणार. कारण की जर उजेड तुमचा झाडाच्या बुडात पडला तर त्या किडीला त्या उजेड आवडत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा मल्चिंग पेपरच्या जर रिफ्लेक्शन असेल ना तर लाल कोळीचं प्रमाण खूप कमी दिसतं. याचं मागचं कारण की त्या किडीला अंधार आवडतो. तर आपलं हेच करायचं आपल्याला. आपण बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी ना तुम्ही गोंगाट शब्द वापरता की संध्याकाळचं फिरताना टुटाचं गोंगाट लय उडतं. म्हणजे काय? तो झाडाच्या खालच्या बाजूला येतो आणि नंतर तो हळूहळू वरती दिसायला लागतो. त्याची जी आळी अवस्था आहे ना ती वरती अटॅक जास्त करते. पण त्याची कोश अवस्था, पतंग अवस्था तो त्या झाडाच्या बुडात करत असतो. जर तुम्ही व्यवस्थित डिस्टन्स ठेवला तर हा निसर्गतः तुम्ही कीड आणि रोग हा कमी करायला प्रयत्न करता. त्यामुळे टुटा जर असेल तर वरती स्प्रे मारण्यापेक्षा खालती जर जास्त जेव्हा तुम्ही स्प्रे माराल तर त्याच्यावरती अटकाव म्हणजे कंट्रोल करायला लवकर मदत होईल. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटिंग झालं. अथर्वच्या बाबतीत शेतकऱ्यांचा बऱ्याच वेळा मला सांगण्यात आलं, सर आमचं फ्रूट ड्रॉपिंग खूप जास्त प्रमाणात दिसतं. फ्रूट ड्रॉपिंग खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. तर मला इथे थोडंसं काय अथर्वचा जर तुम्ही पंजा जो आपण शब्द वापरतो किंवा त्याला इन्फ्लोरन्सेस हा शब्द टर्मिनॉलॉजी वापरली जाते, तर त्याला ना 8 ते 10 फळं सरळ एका ह्याच्यात लागतात आणि त्या झाडा. धन्यवाद गणेश सर. आपण या ठिकाणी टोमॅटो पिकासंदर्भात अतिशय सुंदर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे. ही मैत्री विचाराच्या ग्रुपच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी मनापासून आपणास धन्यवाद देतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या सेशनचा उर्वरित भाग हा उद्या सकाळी ठीक 7 वाजता ही मैत्री विचाराचे ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवर प्रसारित होईल. तो बघण्यासाठी विसरू नका आणि आपल्या ही मैत्री विचाराच्या ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनच्या चिन्हावरती क्लिक करा, जेणेकरून नवनवीन येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.